सुप्रभात सर्वांना. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनल म्हणजे स्वतःचं प्लॅटफॉर्म आहे आणि स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला सकाळी उठल्या जे काही प्रबोधनं करायची असतात ते थेट नागरिकांपर्यंत काही प्रबोधनं पोचवायची असतात. काही जनजागृती असते, काही प्रश्नार्थक असतात, तर काही कारवाईची असतात, तर काही शहर नियोजनाबाबत असतात, तर काही सामाजिक, राजकीय आणि स्थापत्य अभियंता विश्लेषक एस आर ग्रुप ऑफ कंपनीज, इन्फ्रास्ट्रक्चर SRCC अँड CCRT, ॲडव्हान्स कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी अँड इन्फ्राटेक इन्फ्रास्ट्रक्चर्स अशा विविध नामांकित कंपनीज प्रस्थापित करून आज ठाणे शहरात नाही तर कोकणमध्ये एक विकासक म्हणून नावारूपाला आलेला माणूस आहे. आणि विकासक म्हणून नावारूपाला जर येत असेल तर माझ्या वडिलांचा वारसा आहे. जवळजवळ 100 वर्ष होतील. दिवंगत कामगार नेते चांगो शिंदेंचा इतिहास आहे. आम्ही 5 पिढ्या स्थित ठाण्यात राहतो आणि कोकणातही आहोत. आणि कोकणाच्या मायभूमीमधून तिथे विविध इन्फ्रास्ट्रक्चर कामे करून गावकऱ्यांना आम्ही रोजगार निर्मिती केली आहे, हे विशेष आहे. आणि हे करत असताना ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर, ठाणे महानगरपालिका क्षेत्र जे ग्रामपंचायतीपासून 1960 काळापासून ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि नगरपालिका आणि महानगरपालिका स्थित करेपर्यंत बाबांनी या महानगरपालिकेला श्रीमंत महानगरपालिका बनवली. परंतु आलेल्या 90च्या दशकानंतर आलेल्या काही कार्यकर्ते, नगरसेवक, नगरपालिका मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री यांनी जी महानगरपालिकेपासून सुरुवात केली ते मुख्यमंत्र्यापर्यंत होत असताना जे का ठाण्यामध्ये भ्रष्टाचार, टक्केवारी, बजबजपुरी आणि खोके, जे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली, त्याच्यात तर मला घेणं देणं नाही आहे. परंतु हे करत असताना जे काही महाराष्ट्राचा विकास एकनाथराव शिंदेने घडविला तो आम्ही मान्य करतो. मी बोललो ना, एकनाथराव शिंदेंना विकास महर्षी पद्मश्री किताब द्यावा की त्याने गद्दारीने शिवसेना पक्ष फोडली, सरकारमधून बाहेर पडले महाविकास आघाडीच्या आणि महायुतीमध्ये आले. तिथपासून महाराष्ट्राचा प्रगतीचा विकास आलेख मोठा आहे. आणि ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिका शहर आज जो काही बहुउद्देशीय शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर पाहता, मेट्रो असेल, हायवेज, रस्तेज असतील, अटल सेतू असेल, समृद्धी मार्ग असेल, ऐरोली कटई मार्ग असेल, ट्विन टनेल, तसेच घोडबंदरची टिकुजुनीवाडी ट्विन टनेल असेल किंवा कोस्टल रोड असेल, हा जो काही ट्रॅफिकचा मुद्दा आहे नियोजन करण्यासाठी, हे सातत्याने हे प्रकल्प ज्यावेळेस करण्यापूर्वी मी भविष्यातील व्हिडिओ वॉच प्रोग्राम प्लॅनिंग मी नगरविकास खात्याला पाठवलं होतं अभियंता असताना आणि अभियंतानंतरही. आणि ठाण्यामध्ये आत्ता 25 MLD पाण्याचा तुटवडा आहे. हा 25 MLD पाण्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी येणाऱ्या भविष्यातील 50 MLD पाणी आपल्याला ठाणे महानगरपालिका क्षेत्राला मिळालं पाहिजे. आज 70 माळ्याच्या उंच इमारती बांधताना 70 माळ्याच्या उंच इमारती बांधताना फायर व्यवस्था नाही, साफ स्वच्छता व्यवस्था नाही, गटारे स्वच्छ नाहीत, रस्ते स्वच्छ नाहीत आणि फायर ब्रिगेड 70 माळ्यापर्यंत पोचेल अशा प्रकारे व्यवस्था नसल्यामुळे हा फायरचा प्रश्न आहे. आज उन्हाळा चालू आहे, गरमीमध्ये बहुसंख्य ठिकाणी आगी लागतात. आता नुकत्याच घोडबंदराला लागली 2-3 ठिकाणी. तर फायर ब्रिगेड
आपण जास्तीत जास्त 30 ते 40 माळ्यापर्यंत पोचू शकतो. 70 माळ्यापर्यंत पोचेल एवढी कॅपॅसिटी नाही. एवढी कॅपॅसिटी ठाणे महानगरपालिका नाही, फायर फायटिंगची, फायर स्टेशनची, फायर ब्रिगेडची. आणि ड्रेनेज व्यवस्था, ड्रेनेज सिस्टम अद्याप सक्षम झालेली नाही. काळू धरण आत्ता कुठे, मी मागच्या विधानसभेमध्ये तो प्रोजेक्ट पाठवला काळू धरणाचा. माननीय आमदार जितेंद्र आव्हाड आमचे मित्र, संघर्षवादी, त्याने हे माझे प्रश्न जे काय होते विधानसभेत मांडले आणि काळू डॅम एकनाथराव शिंदेने मंजूर केला. आता MMRD आणि जिल्हा कलेक्टर यांचं सर्वेक्षण चालू आहे. ठाणे शहराची, ठाण्याच्या विकासाची आमची नाळ जोडलेली आहे. 100 वर्षाचा इतिहास देवगीत काम करण्याचे चांगू शिंदेंचा आहे. आणि त्यांनी मुलं आपली अधिकारी स्तरावर बनवली आणि महानगरपालिकेमध्ये गोरगरीब कामगार खेडेपाड्यातून आणून नोकरीला दिला. तो आजही वारसा 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 हक्काने नोकऱ्या मिळवतो. हा इतिहास सांगायचं कारण म्हणजे आज ठाणे शहरात जे काय आहे विकासाचा बोजवारा उडालेला आहे. सगळीकडे कॉन्क्रिटीकरण होत असताना संपूर्ण पाणी वाहून जाणारे गटारे, संपूर्ण पाणी वाहून जाणारे गटारे तुंबलेली आहेत. कारण ही गटारे टी चंद्रशेखर साहेबांनीच्या कालावधीमध्ये 1.5 ते 2 फुटाची बनवली होती. त्यामुळे इनसफिशियंट ॲडिक्वेसी, व्हॉट यू कॉल्ड इन इंजिनिअरिंग सब्जेक्ट, in engineering subject there is an inadequacy to insufficient to carry out the storm drain water from various high level floor-rise buildings. So because of that development, by increasing the buildings and increasing the floor, the outgoing source of water capacity coming so much, and rainy water also coming in so much in high flood level time. So because of that, when high rainfall intensity is coming in Thane, that time the all flooded portion is coming. In city, you observe that Ram Maruti Road, 3 petrol pump, 3 हाथ नाका, गजानन महाराज मंदिर, चंदनी कोळीवाडा ब्रिज, कळवा, खारेगाव. These are critical points of flooded portion. In Ghodbandar also. In Ghodbandar also level of creek. In Ghodbandar also level of creek and Ghodbandar Rasta road in one and manner one level. That's why when high flooding intensity water is come, all Ghodbandar creek water is coming out in Ghodbandar road. You observe that when in intensity fall of intensity above 150 and 250 is going up to 300, that's water is coming out in the city and backwater is come. You know that in Kalwa Kharegaon creek, police ground creek, near what you call, near is the jail, police ground jail, that near in creek, in front of creek, one nala is coming from Rabodi Kevila jail going to Saket. That nala is closing and constructed the road over that. It is an illegal thing. I complained that thing from to NGT of Delhi because so many that bridge closing of Nala was started in from 2021 when I am that working, and there is a lot of issues coming out, and I object that construction Nala, that local body corporator was threatening me and giving me from Prashashan notice why Ravindra Shinde was taken objection. When doesn't matter, I am the officer of the concerned project. That's why I am taking the objection of that Rabodi jail Nala. How the Nala was created as a DP road? Who was given the sanction? Who was the executive engineer? Who was deputy city engineer? Who was the city engineer? That inquiry should be raised, carried out by Commissioner of Thane. The Ravindra Shinde is one of the persons working in your field as an engineer, but he has worked as per laws, as per regulation, as per PWD norms, as per IRC norms,
as per TDO-DP remarks, I never comes over against the rules. That's why I'm telling you. मला सांगायचा उद्देश आहे की या बहुउद्देशीय ठाणे शहरामध्ये विविध इमारती होत असताना ज्या शहर विकासामध्ये ज्या विकासक बिल्डरच्या बाजूने नाला जातो त्या नाल्याची कामं त्या विकासकांनी स्वतःहून करावीत. म्हणजे ठाणे महानगरपालिकेला पैसे खर्चायचा भूदंड येणार नाही. ठाणे महानगरपालिकेच्या निधीची बचत होईल. परंतु मागील 34 वर्षाचा इतिहास तपासता सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक आणि आत्ता आलेले नवीन नगरसेवक एकही ठाणे महानगरपालिकेच्या बचतीबाबत विचार करत नाही की बाबा हे जे काही नाले आहेत, अधिकारी सुद्धा विचार करत नाही, आयुक्त सुद्धा विचार करत नाहीत की हे जे काही नाले ज्या विकासकांच्या हद्दीतून येतात त्या विकासकांवर हा बर्डन सोपवा. म्हणजे ठाणे महानगरपालिकेचा निधी जो नाल्या सफाई नाले याच्यावर जो 100, 150, 200 कोटी खर्च होतो तो निधी झटकून खाली 50 ते 60, 70 लाखात काम होईल. जिथे विकासक नाही गेलेत अशा ठिकाणचे नाले ठाणे महानगरपालिकेने साफ करावी. जिथे विकासक आहेत अशा ठिकाणचे नाले विकासकाने स्वतः साफ करायत. शहर विकासाला तसं उपकृत करावं की त्या विकासकाला नोटीस पोचली पाहिजे. हे रवींद्र शिंदे करू शकतो, बाकी कुठले अधिकारी करू शकत नाही. हे रवींद्र शिंदे करू शकतो, बाकी कुठले अधिकारी करू शकत नाही. रवींद्र शिंदेने कोविड कालावधी जे दुर्धर काम केलं एकट्याने, कोणी सोबत इंजिनियर नाही, ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर की कोणी नाही, केवळ मंत्री महोदय, नगरसेवक मंत्री महोदय आणि माझे पर्टिक्युलर अधिकारी जे काही होते त्यांच्यासोबत राहून रवींद्र शिंदे कार्यकारी अभियंता कालावधीमध्ये स्वतःहून पारशी क्रीक खाडीवर उभं राहून 24 तासात हायवे क्रीकचा NH4चा नाला तोडून बनवला, ब्रिज बनवला. निळकंठ हाईट उपवन परिसराचे ब्रिज 45 दिवसात बनवला. नॅशनल हायवे कवा खारेगावचा ब्रिज 24 तासात बनवला, पाईप कलवट. चिखलवाडीचा ब्रिज रस्त्याखालील 35 फूट खालचा ब्रिज 45 दिवसात भर पावसात बनवला. कारण संपूर्ण ड्रेनेजचं पाणी राहणाऱ्या लोकांच्या वसाहतीत कामगारांच्या घरात गेलं तर जीव धोक्यात होता. त्यामुळे लालासाहेबांनी जे काही इन्स्ट्रक्शन दिले ते म्हणाले, अरे रवींद्र शिंदे को बुला के लेके आओ, वो एक्सपर्ट है, उनके देखाल निगरानी में हे काम होएगा. अशा प्रकारचा अधिकाऱ्यांचा मी गळ्यातील एक प्रकारे तावीत होतो. जो तांत्रिक क्षमता होती काम करण्याची तर रवींद्र शिंदेमध्ये आहे आणि अजूनही आहे. मी जरी सेवानिवृत्त झालो वयोमानानुसार, परंतु आजही माझी बौद्धिक पात्रता आहे की मी एक सल्लागार म्हणून ठाणे महानगरपालिकेसाठी आणि माझ्या शहरासाठी मी काम करतो, विकासाचे प्रश्न देतो, विकासाचा मार्ग सोपा करतो. त्यामुळे कोणीही विकासक आज नियमबाह्य काम करत असेल. आता माझ्या घरासमोर नारंग डेव्हलपरचं काम चालू आहे बघा, बाल्कनीतून दिसतंय. या नारंग डेव्हलपरांनी महानगरपालिकेचा मी बांधलेला नाला 18-19 मध्ये बिना परमिशन तोडला आणि त्या नाल्यावरती गेट बांधला. जो प्रिमायसेस त्या नारंग विकासका नाही, कोरसकडून त्याचा मुख्य 2 गेट आहेत, त्यातून ये जा करावी. परंतु हा नारंग विकासक एकनाथ शिंदेच्या जोरावरती जर जबरदस्तीने आमच्या भूखंडातून स्ट्रेस पासिंग करत असेल तर ठाणे महानगरपालिकेने कारवाई केली. 2 वर्ष मी भांडतोय. उपनगर अभियंता शहर विकास, शहर नियोजन अधिकारी शहर विकास, कार्यकारी अभियंता शहर विकास, उपअभियंता शहर विकास, जर 2 वर्षात कोणी कारवाई करत नसेल आणि जो कोणी बिल्डरांबरोबर लागेबांधे असेल तर अशा अधिकाऱ्यांवर सक्त कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनने पत्र दिलेलं आहे आणि माहिती अधिकाऱ्यांनी माहिती आलेली आहे. आणि आता पर्टिक्युलर विकासकाने ठराविक उंचीपेक्षा म्हणजे जी 6-7 फूट, आता आमच्या संकुलाची उंची 5.5 फूट आहे, तर 5.5 फूट आणि वरचे अजून 10 फूट वाढवणे म्हणजे 10 ते 12 फूट 15 फूट वाढवणं म्हणजे त्या नारंग विकासकाने मंजूर संरक्षण भिंतीच्या नामप्रमाणे पेक्षाही 15 फूट भिंत उंच बांधली. जर उद्या पडली, हवा वारा पावसाने पडली, उद्या अपघात झाला,
गाड्यांचा अपघात झाला, उद्या नागरिकांचा चालता बोलता अपघात झाला. आता बांधताना 2 वेळा पडली, जर अपघात झाला त्याला जबाबदार कोण? ठाणे महानगरपालिका राहील का नारंग विकासक राहील? त्यामुळे मी सांगताना मी अभिमानाने सांगतोय की ठाणे महानगरपालिकेचे जे काही जेवढे अधिकारी आहेत, आयुक्त असतील, आयुक्त सोडून अतिरिक्त 1 असतील, आयुक्त 2 असतील, सहाय्यक आयुक्त असतील, प्रभाग समिती, अतिक्रमणे अनेक बांधकाम असतील, बांधकाम विभागाचे अभियंता असेल, शहर नियोजन अधिकारी असेल, कोणच काम करत नाही. आता तर जनगणना आली, त्यामुळे जनगणनेमध्ये सगळे गुंतलेले आहेत, त्यामुळे तेही फावलं. त्यामुळे महानगरपालिकेचे कामे तंग आणि काम करतोय अनधिकृत नारंग. जनगणनेमुळे ठाणे महानगरपालिकेची कामं तंग आणि अनधिकृत काम करतोय नारंग विकासक, हे लक्षात घ्यावे. एवढं सांगायचं. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आणि ठाणे महानगरपालिकेची सक्त कारवाई केली नाही तर मला सक्त आंदोलनाचा इशारा द्यावा लागेल. एवढं सांगतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.